जय शिवराय मित्रांनो, जर तुम्ही गेल्या 6 वर्षामध्ये एकदाही इन्कम टॅक्स भरलेला असेल तर तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहात। मात्र जर तुम्ही झिरो आयटीआर भरला असेल तर काय? हा प्रश्न बऱ्याच जणाला पडलेला आहे। मी काही कारणास्तव झिरो आयटीआर भरला होता, मग मी या कर्जमाफीपासून वंचित राहणार का? मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये शासनाच्या माध्यमातून आयटी रिटर्न भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवण्यात आली आणि याच्यासाठी या योजनेमध्ये विलंब देखील झाला। मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी संभ्रमात पडले। मी आयटी रिटर्न भरला होता, आता मला देखील अपात्र केला जाणार का? बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची या पहिल्या यादीमध्ये नाव आले नाहीत आणि त्याच्यामुळे मी सुद्धा या आयटी रिटर्न मुळे अपात्र होणार का, अशा प्रकारचा एक प्रश्न त्यांना पडलेला होता। मित्रांनो, याच्या संदर्भातील सहकार विभागाच्या माध्यमातून अखेर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। गेल्या 6 वर्षामध्ये म्हणजे 2019 पासून जर एखाद्या शेतकऱ्याने इन्कम टॅक्स भरला असेल, तो किती रकमेचा असेल, तर तो शेतकरी या योजनेसाठी अपात्र असणार आहे। म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी याच्यामधून वगळले गेलेले आहेत। मात्र जर एखाद्या शेतकऱ्याने आपल्या कृषीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा पशुपालन असेल किंवा इतर काही त्याचे व्यवसाय असतील आणि त्याच्यासाठी किंवा गृहकर्जासाठी किंवा शेतीच्या काही कामासाठी कर्ज घेण्यासाठी जर आयटीआर भरलेला असेल, झिरो आयटीआर केलेला असेल, इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल भरलेली असेल, तर असे शेतकरी याच्यामध्ये अपात्र केले जाणार नाही। झिरो आयटीआर वाल्या कुठल्याही शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत वगळलं जाणार नाही। हा एक स्पष्टीकरण आता सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे झिरो आयटीआर भरणारे जे शेतकरी चिंतेत होते त्यांना कुठेतरी एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, आता या योजनेच्या अंतर्गत रकमेमध्ये तफावत आहे किंवा आपलं नाव आलं नाही किंवा काही कारणास्तव त्याच्यामध्ये काही विसंगती आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असताना त्यांचे फार्मर आयडी पोर्टलवरती दिसत नाही, बँकेच्या माध्यमातून फार्मर आयडी घेत नाही। अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तहसीलदार कार्यालयाला संपर्क साधून आपली तक्रार द्यायची असते। परंतु यासोबत सहकार विभागाच्या माध्यमातून एक हेल्पलाईन नंबर देखील सुरू करण्यात आलेला आहे। 020 491 50 802 या नंबरवरती संपर्क करून आपली जर कर्जमाफीच्या संदर्भातील काही तक्रार असेल, काही समस्या असेल, त्याच्या संदर्भातील काही माहिती हवी असेल तर आपण या नंबरवरती संपर्क करू शकता। आणि जर या नंबरवरती संपर्क झाला नाही आणि आपली जर काही तक्रार असेल तर ती लेखी तक्रार आपण तहसीलदार कार्यालयामध्ये देऊ शकता। तर मित्रांनो, आयटीआर भरणाऱ्या झिरो आयटीआर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। याच्या व्यतिरिक्त देखील तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारे नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती, महत्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।